साखर किंवा गूळ न वापरता अर्धा किलोच्या प्रमाणात ड्रायफ्रूटचे लाडू कसे बनवायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच फायदेशीर असणारे हे ड्रायफ्रूटचे लाडू आणि काही जणांना साखर किंवा गूळ चालत नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. तर स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी साहित्य काय काय घेतले ते सांगते. इथे मी 250 ग्रॅम म्हणजेच पाव किलो खजूर घेतलेले आहेत. त्याचबरोबर सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, खसखस, तीळ, काजू, बदाम, तसंच मगज बी, अक्रोड आणि अंजीर. आता या सर्व साहित्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगतेच आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सर्व साहित्याची लिस्ट दिलेली आहे, तर तुम्ही ती चेक करू शकता. तर आता गॅसवरती कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये काजू आणि बदाम हे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत. तर थोडं मॉइश्चर असतो, थोडा ओलावा असतो, तर तो निघून जाईपर्यंत छान खमंग असे आपल्याला हे काजू आणि बदाम भाजून घ्यायचे आहेत. तर इथे बदाम 50 ग्रॅम आणि काजू 50 ग्रॅम म्हणजे कपनी मेजर केलं तर पाव कप बदाम आणि पाव कप काजू घेतलेले आहेत. आता हे सगळं भाजून झालेलं आहे. आता त्याच कढईमध्ये आपण घेतले तीळ. तर तीळ मी घेतलेले आहेत 25 ग्रॅम. तर ते तीळसुद्धा आपल्याला छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. तर त्याचबरोबर यामध्ये खसखस आणि ज्या मगज बी आहेत त्यासुद्धा यामध्येच भाजून घेऊ. तर खसखस मी इथे 1 टेबलस्पून घेतलेला आहे, एक मोठा चमचा घ्यायचा. तर वजनामध्येही 10 ग्रॅम आहे. तर ही खसखस आणि मगजबी, तर मगजबी 20 ग्रॅम आहे म्हणजेच 2 टेबलस्पून. तर आता हे सगळं एकत्र भाजून घेते मी. तर हे सुद्धा झालेलं आहे. आता यानंतर 2 ते 2.5 टेबलस्पून सूर्यफुलाच्या बिया, त्यानंतर भोपळ्याच्या बिया त्यासुद्धा सेम प्रमाणामध्ये घेतलेल्या आहेत आणि अक्रोड ते सुद्धा 25 ग्रॅम घेतलेले आहेत आणि थोडेसे अर्धा चमचा पिस्ते घेतलेले आहेत. आता हे सगळं 1 ते 2 मिनटं छान भाजून घ्यायचं आणि हे सगळं थंड करून घ्यायचं. आता यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये अर्धे काजू आणि अर्धे बदाम याची पावडर करून घ्यायचे, थोडी जाडसर अशी पावडर. आणि बाकीचे काजू आणि बदाम मी थोडेसे बारीक चिरून घेणार आहे, सगळं बारीक करणार नाही. तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही बारीक किंवा चॉप करून घेऊ शकता. आणि या ज्या सगळ्या बिया आहेत त्या मी अशाच ठेवणार आहे. तर आता गॅसवरती पुन्हा कढई घेतले, त्यामध्ये 2 चमचे तूप घालायचे. हे लाडू बनवताना तुपाचा जास्त वापर होत नाही, तर इथे मी फक्त 2 चमचे तूप घेतलं आहे. आता त्यावरती जे 2 अंजीर घेतले होते त्याचे तुकडे करून घेतलेत, अगदी बारीक असे पीस करून घेतलेत आणि ते तुपावरती छान परतून घ्यायचे. त्यानंतर आपण यामध्ये खजूर घालायचे. खजूर घेताना अगदी मऊ जे खजूर असतात ते घ्यायचे, त्याच्या बिया काढून घ्यायच्या आणि आता हे सगळं एकत्र व्यवस्थित परतून घ्यायचं. हळूहळू हे अगदी मऊ होऊन जातं आणि त्याचा गोळा होईपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं. अगदी 4 ते 5 मिनटामध्ये हे छान मऊ होतं. किंवा तुम्ही मिक्सरला लावून बारीक असं वाटून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसवरती तुपावरती परतून घ्यायचं, तसं सुद्धा करू शकता. तर मी इथे डायरेक्ट असं तुपावरती परतून घेते आणि बघू शकता अगदी 3 ते 4 मिनटातच असा हा छान मऊ असं गोळा तयार झालेला आहे. तर आणखी 2 मिनटं मी परतून घेते. यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर सुकं किसलेलं खोबरं ते सुद्धा ॲड करू शकता. 20 ते 25 ग्रॅम इथे सुकं खोबरं तुम्ही ॲड करू शकता. आणि हे झालेलं आहे. आता यामध्ये आपण सगळे जे बारीक केलेले ड्रायफ्रूट्स आणि बिया आहेत तर त्या सगळ्या यामध्ये ॲड करायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. पूर्ण गोळा होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आता गॅस बंद केला तरी चालेल किंवा तुम्ही एका पसरट ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून हे व्यवस्थित परतून घ्यायचं, म्हणजे सगळे ड्रायफ्रूट्स एकत्र मिक्स होतील. तर बघू शकता हे झालेलं आहे. आता मी हे ताटामध्ये काढून घेते आणि थोडंसं थंड झालं की मग आपण याचे लाडू वळायला घेऊ. तर थोडं थंड झालेलं आहे. आता मी लाडू वळायला घेते आणि अगदी पटापट लाडू याचे वळता येतात, कारण यामध्ये खजूर आणि अंजीर वापरले त्यामुळे थोडं हे मिश्रण चिकट असतं.
इथे जर का तुम्हाला थोडं कोरडं वाटलं तर अर्धा चमचा तूप ॲड करू शकता. तर बघू शकता अगदी सहज हा एक लाडू वळून झालेला आहे. तर आणखी एक लाडू मी तुम्हाला वळून दाखवते. लाडूमध्ये वापरलेले सगळे ड्रायफ्रूट आणि सीड्स ह्या खूप जास्त पौष्टिक असतात. तर सगळ्यांसाठीच हे फायदेशीर आहेत. ज्यांना डायबिटीस आहे ते सुद्धा हे लाडू खाऊ शकतात. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सारख्याच पद्धतीने सगळ्या मिश्रणाचे मी असेच लाडू बनवून घेते. अगदी पटापट हे लाडू वळले जातात. तर हे लाडू तुम्ही अगदी 2 ते 3 महिने स्टोअर करू शकता, अजिबात खराब होत नाही. तर सगळे लाडू आपले वळून झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ड्रायफ्रूटचे लाडू बनवून बघा आणि तुमचे अनुभव कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. आणखी कोणत्या प्रकारच्या लाडूची रेसिपी तुम्हाला पाहायची असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी नक्की ट्राय करेन. तर मी एक लाडू तोडून दाखवते. तर बघू शकता आतमधून एकदम सॉफ्ट आहे आणि चवीला हे लाडू अगदी अप्रतिम लागतात. तर तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.